Students, welcome to Janta High School and Junior College, Shirod. Today we are going to learn a new poem and the name of this poem is Time. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन कविता बघतोय आणि कवितेचं नाव आहे टाईम. टाईम मीन्स वेळ. आणि ही कविता तुम्हाला तुमच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 54 वरती पाहायला मिळेल. ओके, लिसन. टाईम. टाईम मीन्स वेळ. तर वेळ आपल्याला कशातून कळते? घड्याळातून, बरोबर आहे. घड्याळ बघितल्यानंतर आपल्याला वेळ कळत असते. लिसन. हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट? हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट? 60 and no more in it. 60 and no more in it. How many minutes in an hour? How many minutes in an hour? 60 for sun and shower. 60 for sun and shower. How many hours in a day? How many hours in a day? 24 for work and play. 24 for work and play. How many days in a week? 7, both to hear and speak. How many weeks in a month? 4, as a swift moon runneth. How many months in a year? 12, the almanac makes clear. 12, the almanac makes clear. How many years in a age? How many years in a age? 100, says the sage. How many ages in a time? No one knows the rhyme. तर कविता मी तुम्हाला आता वाचून दाखवलेली आहे. या कवितेचा आपण थोडक्यात आता अर्थ समजून घेऊया. टाईम मीन्स वेळ. तर बघा, लिसन केअरफुली. हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट? काय म्हटले बघा कवीने या ठिकाणी? एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? 60 अँड नो मोर इन इट. 60 सेकंदाचा 1 मिनिट असतो. त्यामध्ये एक सुद्धा जास्त किंवा कमी असत नाही. पुढं बघा, हाऊ मेनी मिनिट्स इन ॲन आवर? आवर मीन्स तास. एका तासामध्ये किती मिनिटं असतात? 60 फॉर सन अँड शॉवर. आपल्याला काय असतात की 60 मिनिटाचा 1 तास असतो. हाऊ मेनी आवर्स इन अ डे? बघा आता, एका दिवसामध्ये तास किती असतात? 24 फॉर वर्क अँड प्ले. आपल्याला सुद्धा तुम्हाला माहिती आहे एका दिवसामध्ये किती तास असतात? 24 तास. 24 कशासाठी? काम करण्यासाठी, खेळण्यासाठी. हाऊ मेनी डेज इन अ वीक? वीक मीन्स आठवडा. एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? बरोबर, 7, बोथ टू हिअर अँड स्पीक. 7 दिवसांचा एक आठवडा असतो. कशासाठी? स्पीक म्हणजे बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी. हाऊ मेनी वीक्स इन अ मंथ? एका महिन्यामध्ये आठवडे किती? 4, ॲज द स्विफ्ट मून रन्थ. किती असतात? 4 असतात, की जे पटकन पुढं जात असतात. इथं रन्थ दिले. रन्थ मीन्स रन्स. हाऊ मेनी मंथ्स इन अ इयर? बघा, इयर मीन्स वर्ष. एका वर्षामध्ये किती महिने असतात? 12, द ॲल्मॅनिक मेक्स क्लिअर. किती असतात? 12 महिने असतात एका वर्षामध्ये. ॲल्मॅनिक मीन्स पंचांग. पंचांगाद्वारे हे स्पष्ट झालेलं आहे की एका वर्षामध्ये 12 महिने असतात. हाऊ मेनी इयर्स इन अ एज? बघा, एज मीन्स काय? युग. एका युगामध्ये किती वर्ष असतात? 100, सेज द सेज.
तर एका युगामध्ये 100 वर्ष असतात. 100 वर्षांचं एक युग असतं असं शहाणे लोक सांगून गेलेले आहेत. हाऊ मेनी एजेस इन अ टाईम? मग अशी किती युगं असतात? नो वन नोज द राईम. तर किती युगं असतील हे कुणीही सांगू शकत नाही. तर ही पोएम लक्षात आली का तुमच्या? आता बघा हां, ही कविता वाचायची आणि वाचल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ह्यामध्ये रायमिंग वर्ड्स आहेत बघा. मिनिट, ईट. कोणते कोणते आहेत बघा? मिनिट, ईट. आवर, शॉवर. डे, प्ले. वीक, स्पीक. मंथ, रंथ. इयर, क्लिअर. एज, सेज. टाईम, राईम. हे काय आहेत? या कवितेमध्ये रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स म्हणजेच काय? यमक जुळणारे शब्द. तर कविता तुमच्या लक्षात आली का? तर ही कविता तुम्ही आता ऐकली हां. त्याचबरोबर आता काय करायचं आहे? ही कविता वाचायची आहे व्यवस्थित, एक वेळ लिहायची आहे आणि या कवितेमधले हे मी सांगितलेले रायमिंग वर्ड्स तुम्ही काय करायचे आहेत? लिहायचे आहेत. आणि हाच तुमचा काय असणार आहे? आजचा होमवर्क असणार आहे. ओके, थँक्यू फ्रेंड्स.